मिरजेत रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्यावर कारवाई करा. डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची मागणी. मिरज शहरातील वंटमोरे कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटल या मार्गावरील प्रीमिक्स कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करून काम बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी संबंधितांवर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना प्रथम ड्रेनेजची कामे पूर्ण करावीत आणि त्यानंतर रस्ता करावा अशी मागणी करत काही कार्यकर्त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या पाठिंब्याने आंदोलन केल्याचे सांगितले जाते. परिणामी काम काही काळासाठी थांबवण्यात आले. याबाबत प्रतिक्रिया देताना डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी चांगल्या दर्जाचे रस्त्याचे काम विनाकारण अडवण्यात योग्य नाही. जे लोक कामाला विरोध करत आहेत त्यांनी यापूर्वी रस्त्यासाठी प्रयत्न केले होते का असा सवाल उपस्थित केला. डॉक्टरांच्या आडून राजकारण केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी महापालिकेने या प्रकरणाची दखल घ्यावी, कामात अडथळा आणण्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान स्थानिक पातळीवर ड्रेनेज आणि रस्त्याच्या कामाबाबत समन्वय साधून तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मिरज शहरातील सर्व जनतेनं ह्या 3-4 वर्षामध्ये नरक यातना सोसलेल्या आहेत. याचं कारण असं की मिरजेमध्ये जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते अत्यंत खराब दयनीय अवस्थेत आहेत की त्या रस्त्यानं जात असताना माणूस 100 वेळा विचार करतो की आपण ह्या रस्त्यानं जाऊया का दुसऱ्या रस्त्यानं जाऊया. अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. प्रशासक जाऊन आता महापौरांनी पदभार स्वीकारलाय आणि कुठंतरी जी काही कामं रखडलेली असतील किंवा जी काही असे रस्ते खराब झालेले असतील ते प्रामुख्यानं करण्याचं काम या महापालिकेनं आज सुरू केलेलं होतं. त्यामध्येच प्रमुख रस्ता हा मिरजेतील वंटमोरे कॉर्नर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतचा जो ट्रिमिक्स रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा करण्याचं काम सुरू केलं होतं ते काम काही विघ्न संतोषी लोकांनी आज बंद पाडलं. आणि हे बंद पाडण्यामागे त्यांचा उद्देश काय होता तर आम्हाला अशा ड्रेनेजच्या लाईन टाका, हे टाका. पण मला त्या लोकांना काय विचारायचं आहे, कधी नाही ती हा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा व्हायला लागलाय म्हणजे हा रस्ता वारंवार खराब होणार नाही. पण हा रस्ता होण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला का की ह्या खराब रस्त्यावरून जावं लागतंय सर्वसामान्यांना नाही तर रस्ता व्हावा म्हणून? तर कधी प्रयत्न केला नाही. तसेच तिथं जर तुम्हाला ड्रेनेज चांगलं पाहिजे असेल तर ती मागणी तुम्ही कधी लेखी महापालिकेकडे केली आहे का? तर केलेली नाही. कुणाची तर एखाद्या चांगल्या कामाला खीळ घालण्याची डोक्यात विचित्र भावना ठेवून जर विराज कोकणेसारखा माणूस आज ह्या कामाला जर बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ही बाब निंदनीय आहे. आणि संबंधित डॉक्टरांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः नियमाचं पालन करता का ह्याचा सुद्धा स्वतः आत्मपरीक्षण करा. तुमच्या नवीन इमारती झालेल्या आहेत, दवाखाने झालेले आहेत, त्याला तुम्ही पार्किंग सोडताय का? तुमचं पार्किंग पेशंटचं रस्त्यावर असतं, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. तुम्ही सुद्धा नियमाचं पालन करा. मग तुम्हाला जर काय समजा ड्रेनेज व्यवस्था चांगली असेल तर तुम्ही आयुक्तांना भेटा, उपायुक्तांना भेटा, एखादा फोन करून विनंती करा. तुमची कामं का होत नाहीत? पण अशा चुकीच्या माणसानं जर सुरू होत असलेलं चांगलं काम थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो जर तुमच्या डॉक्टरांच्या आडून अशी जर कामात खीळ घालत असेल तर ही बाब अतिशय चुकीची आहे. म्हणून मी आयुक्त साहेबांना एक विनंती करतो, अशा मिरजेमध्ये किंवा जी काही कामं आता तात्काळ तुम्ही सुरू केलेले आहेत त्या कामामध्ये आडकाठी घालण्याचं काम जर कोण करत असेल अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचं काम आपण करावं अशी मी विनंती करतो. आणि मिरजेतील जेवढे खराब रस्ते आहेत ते तात्काळ आपण प्रामुख्यानं त्याला फर्स्ट प्रेफरन्स देऊन ते रस्ते तेवढे चांगले करावेत म्हणजे मिरजेतल्या नागरिकांना ज्या नरक यातना सोसाव्या लागतात त्या सोसायचं बंद होतील. आणि ही जी काही मंडळी आहेत विराज कोकणेसारखी विघ्न संतोषी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी मी आयुक्तांच्याकडे करतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.